जय श्री कृष्ण. मित्रांनो, एखादी गोष्ट कळाली, समजली, आकलन झालं, की ज्ञान असं आपण म्हणतो. आणि एखादी गोष्ट आपण वाचली, पाहिली, अवलोकन करायचा प्रयत्न केला आणि तरी समजली नाही, तर त्याला आपण अज्ञान म्हणतो. या अज्ञानाचं दुसरं नाव अंधश्रद्धा आहे. कारण एखादी गोष्ट कळली नाही, की समजली नाही, की आपण म्हणतो की ही चुकीची आहे आणि मग ही अंधश्रद्धा आहे. या अज्ञानापायी, या अंधश्रद्धेपायी आपल्याला बऱ्याच वेळेला, अनेक वेळेला तोटे सहन करायला लागतात. काही आपलं नुकसान होतं. मग ते आर्थिक स्तरावर असेल, सामाजिक स्तरावर असेल, कौटुंबिक स्तरावर असेल. अशा अनेक स्तरांवरती या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा आपल्याला तोटा होतो. आपल्याकडे अशा अनेक प्रथा आणि परंपरा हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आहेत. या बऱ्याच प्रथेच्या आणि परंपरांचं आपल्याला ज्ञान व्यवस्थित झालं नाही, त्या समजल्या नाहीत, त्याचं आकलन व्यवस्थित झालं नाही आणि मग आपण त्यांना अज्ञानामुळे अंधश्रद्धा या बिरुदावलीमध्ये टाकून दिलंय. खरं तर आपले पूर्वज हे अतिशय हुशार होते. त्यांचा अनेक स्तरावरती, अनेक पातळींवरती या निसर्गाचा, आपल्या मानवी जीवनाचा प्रचंड असा अभ्यास होता. समाज हिताच्या दृष्टिकोनातून त्या लोकांनी अभ्यास करून अनेक कायदे म्हणा किंवा नियम हे तयार केले होते आणि त्या नियमाच्या अनुषंगाने पूर्वीचा समाज हा वाटचाल करत होता. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये 30-40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, 100 वर्ष या कालावधीमध्ये आपण या प्रथा आणि परंपरांना समजून घेण्यामध्ये कुठेतरी फार मोठी चूक करायला सुरुवात केली आणि त्यातून झालं काय? आपल्या समाजाचं, आपल्या कुटुंबाचं, पर्यायाने आपल्या या निसर्गाचं वेगवेगळ्या बाजूंनी, वेगवेगळ्या अंगांनी नुकसान व्हायला लागलं. हे नुकसान आता या थरापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे, की अगदी आपल्या म्हणजे मनुष्य प्राण्याच्या अस्तित्वावरती देखील प्रश्न निर्माण व्हायला लागलेले आहे. आणि त्याच सोबत आपल्या पृथ्वीवरची जी काही सजीव सृष्टी आहे, तर ती सजीव सृष्टी देखील धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे असं झालंय, की आता ही नामशेष होती का काय? आपल्यासाठी एखादा दुसरा ग्रह बघायची वेळ येते का काय? अगदी साध्या खाण्यापिण्याच्या आपल्या ज्या काही नैसर्गिक सवयी होत्या, त्या बदलल्यामुळे अनेक असाध्य रोगांची निर्मिती झालेली. आपण ह्याच्या आधी कधीही पाहिले नव्हते असे रोग, नवीन नवीन रोग जन्माला आलेले आहेत. असाध्य रोग जन्माला आलेले आहेत आणि आपले शास्त्रज्ञ रोग या विषयावरती अहोरात्र संशोधन करून त्याच्यावरती औषधोपचार कसा करता येईल याचा विचार करत असतात. अगदी अनेक आजार आपण ह्याच्या आधी कधी ऐकले नव्हते, पाहिले नव्हते, असे आजार, नवीन नवीन आजार आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत. याचं कारण असं आहे, की आपली जी काही बदललेली जीवनशैली, आपण ज्या काही प्रथा आणि परंपरांचा अर्थच चुकीचा लावला, प्रथा आणि परंपरांचा अभ्यास केला नाही, त्याचा अर्थ आपण चुकीचा लावला आणि मग या प्रथा आणि परंपरा ज्या निसर्गाच्या अवतीभोवती किंवा निसर्गाभिमुख अशा ज्या काही प्रथा आणि परंपरा होत्या, त्या प्रथा आणि परंपरा त्यांच्यापासून आपण लांब गेलो. परंतु आजही काही ठिकाणी या ज्या प्रथा आणि परंपरा आहेत, ज्या जुन्या हजारो वर्षांच्या प्रथा आणि परंपरा आहेत, या जपल्या जायचा कसोशीने प्रयत्न केला जातो. कारण त्या लोकांना या प्रथा आणि परंपरांचा आजही ज्ञान आहे. त्या समजून उमजून त्या प्रथा आणि परंपरांचं पालन करायचा प्रयत्न केला जातो. आजही आपल्या समाजामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत. अनेक ठिकाणी त्या परंपरा जपायचा प्रयत्न केला जातोय. आपल्या हजारो वर्षांच्या प्रथा आणि परंपरांचा अभ्यास करून त्या कशा जतन केल्या जातील याकडे देखील काही लोकांचा
कल आहे. एवढाच विषय आहे की ती लोक ते समजून घेत आहेत आणि त्या प्रथा परंपरा जपून घ्यायचा प्रयत्न करतायत आणि आपण आजच्या सो कॉल्ड सायन्सच्या युगामध्ये जगामध्ये त्या प्रथा आणि परंपरांकडे कानाडोळा करतोय. सो कॉल्ड सायन्सच्या मागे लागून आपण आपल्या प्रथा आणि परंपरा विसरलो, संस्कृती विसरलो. त्यामुळे आपल्याला आज सामाजिक स्तरावरती जे काय दुःख भोगायला लागतंय, मग आरोग्याच्या बाबतीत असू देत, मानसिक आरोग्याच्या बाबतीत असू देत किंवा इतर अनेक सुदृढ समाज म्हणून आपण ज्या गोष्टींकडे पाहायचा प्रयत्न करतो, आज आपला समाज हा सुदृढ नाहीये, तर निरोगी नाहीये. अनेक अंगाने तो आजारी आहे. परंतु अशा काही ठिकाणी या प्रथा आणि परंपरा समजून त्या जतन करायचा आजही प्रयत्न केला जातो. आज आपण व्यक्तिविशेष या आपल्या शृंखलेमध्ये भेटणार आहोत एका सरदार घराण्याला. या सरदार घराण्याकडनं आपल्या प्रथा आणि परंपरांचा कसोशीने पालन करायचा प्रयत्न केला जातोय. त्या समजून घेऊन त्या प्रथा परंपरा समजून घेऊन त्या प्रथा परंपरेचं पालन केलं जातंय. चरोली गावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा छत्रपतींचे वडील शहाजीराजे यांच्या काळापासून पाटीलकी असणारे एक सरदार कुटुंब आहे. शहाजीराजांनी त्यांच्या या कुटुंबाला सरदारकी बहाल केली होती आणि तेव्हापासून ते आपल्या छत्रपतींच्या गादीची सेवा करतायत, चाकरी करतायत. आज आपण अशा एका घराण्याला, एका व्यक्तित्वाला भेटणार आहोत जो या सरदार घराण्याच्या वंश परंपरेतून त्यांचा वंशज आहे. मित्रांनो, आज आपण भेटतोय तात्यासाहेब तापकीर यांना. तात्यासाहेब तापकीर हे चरोली गावचे पोलीस पाटील आहेत. त्यांचे 2 भाऊ यांनी देखील त्या ठिकाणी पोलीस पाटीलकी केलेली आहे. त्यांनी त्यांच्या या प्रथा आणि परंपरा जपण्याच्या एकंदरीत कसोशीच्या प्रयत्नातनं स्वतःचं घर देखील व्यवस्थित एकत्र असं बांधून ठेवलेलं आहे. आजही त्यांचा आदर्श पंचक्रोशीतील गावं आणि पंचक्रोशीतील गावांमधली ही सगळी लोक आजही त्यांच्या कुटुंबाचा आदर्श घेतात. आज आपण भेटूयात, पाहूयात तात्यासाहेब तापकीर पाटील यांना आपल्या व्यक्तिविशेष या सदरामध्ये आणि त्यांच्याच तोंडून ऐकूयात त्यांच्या या घराण्यातील परंपरा, त्यांच्या सरदारकीबद्दल, त्यांच्या पाटीलकीबद्दल आपण आज त्यांच्याच तोंडून ऐकूयात. चला तर जाऊयात तात्यासाहेब तापकीर यांच्याकडे. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. व्यक्तिविशेष मध्ये आज आपण भेटणार आहोत चरोली गावचे पोलीस पाटील तात्यासाहेब तापकीर यांना. तात्यासाहेब तापकीर हे ऐतिहासिक घराण्याशी संबंधित अशी व्यक्ती असून आज आपण अशा या ऐतिहासिक घराण्यातील वंशजाला या ठिकाणी व्यक्तिविशेष मध्ये भेटतोय. मी तात्यासाहेब तापकीर पाटील, चरोली. माझ्या घराण्याचा वारसा असा आहे की पांडुरंगराव बलकवडे इतिहासकार यांनी स्वतः इथं आम्हाला तीही कल्पना दिली आणि आम्हाला यापूर्वी त्याची जाणीव होती की शहाजीराजे भोसले हे आमच्या मूळ पुरुषांचे 13व्या वंशजाचे ते मावसभाऊ होते. हा इतिहासाचा वारसा आम्हाला लाभल्यानंतर माझ्या घराण्यामध्ये यापूर्वी 4 जण स्वतंत्र पथक त्या कालावधीमध्ये म्हणजे शहाजीराजांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजीराजांपासून धर्मवीर संभाजीराजांपासून ते छत्रपती राजाराम महाराजांपर्यंत त्या कालावधीमध्ये आमचे स्वतंत्र सैन्याचं पथक होतं. ते लढवय पथक होतं. खर्ड्याची लढाई असेल, पानिपतची लढाई असेल, आमच्या पूर्वजांनी त्या कालावधीमध्ये लढाई केलेल्या आहेत.
1610 साली पाटीलकीचं वतन आम्हाला आल्यानंतर आजतागायत पाटीलकीचं वतन म्हणून आज चरोली गावामध्ये वडील महाराष्ट्र पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष होते. त्यानंतर वडिलांच्या निधनानंतर माझे भाऊ पाटील झाले. मी स्वतः वडिलांच्या शिकवणुकीप्रमाणे पोलीस खात्यात जरी भरती झालो, पोलीस खात्यात काम करत असताना सदरक्षण आहे, खलनीकरण आहे, ही भूमिका वडिलांच्या सांगण्यावरून आणि पोलीस खात्याच्या ब्रीद वाक्याप्रमाणे साकार करायचा प्रयत्न केला. वडिलांनी सांगितलं, सत्तेची गुर्मी आणि पैशाची मस्ती माणसाला कधीच आली नाही पाहिजे आणि गोरगरिबांना अन्याय कधी झाला नाही पाहिजे. तुम्ही खात्यात काम करत असताना गाव कारभारात समाजासोबत एकत्र राहणं, गावचं गाव पण टिकवणं आणि 18 पगड जाती सर्व समाजातील लोकांना आपलं गाव आणि 12 वाड्या यांना संघटित ठेवण्याचा प्रयत्न करा. माझ्या वडिलांनी म्हणजे दादासाहेब पाटलांनी जी मला शिकवणूक दिली किंवा आमच्या कुटुंबाला शिकवणूक दिली की 18 पगड जाती, 12 बलुतेदार असतील, सर्व समाजातले कोणत्याही जाती धर्माचा माणूस असेल तर गाव आणि गावच्या 12 वाड्या यांना एकत्रित ठेवायचं. कोणत्याही प्रकारचा वादविवाद न करता आपण सर्वांना एकत्रित करून गाव कारभार पाहणं हे आपलं काम. राजकीय क्षेत्रापेक्षा समाजसेवा करा, समाजकार्य करा. त्या अनुषंगाने आजतागायत मी काम करत आलोय आणि करत राहणार आहे. अंतिम टप्प्यापर्यंत वडिलांच्या शिकवणीला कुठेही बाधा येऊ देणार नाही आणि समाजावरती अन्याय होत असताना तिथं स्वतः मी सर्वांच्या पुढे असेल. माझ्या स्वतःकडून किंवा माझ्या कुटुंबाकडून अन्याय होऊ द्यायचा प्रयत्न करणार नाही आणि कोणी करत असेल तर तो कधी सहन केला जाणार नाही. वडिलांची शिकवणूक माझ्या मृत्यूपर्यंत मी अटळपणे ती पार पाडणार आहे. आमच्या चरोली गावचे एक वैशिष्ट्य आहे, आमच्या गावामध्ये कोणताही राजकीय एकमेकाच्या विरुद्ध हस्तक्षेप करत नाहीत, कोणत्या समाजाविरुद्ध तेढ कधी निर्माण करत नाही आणि ह्या गावांना आणि 12 वाड्यांना या तापकीर पाटील सरदार घराण्यावरती म्हणजे आमच्या कुटुंबावरती अगदी कुटुंबातील सदस्य म्हणून ते प्रेम केलेलं आहे. त्या प्रेमाचा उतराय आम्ही होण्यासाठीच अधिकाधिक गावासाठी आणि समाजातील लोकांसाठी सातत्याने प्रयत्न करत राहतोय आणि करणार आहोत. मी बाबाराजे तापकीर पाटील, गाव चरोली बुद्रुक. ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे गाव, 12 वाड्या म्हणजे 12 मावळ आणि 13वं गाव वाघेश्वर मंदिर म्हणजे वाघेश्वर गड. एक दिलानं एक जीवानं वागणारी माणसं, संस्कृती संस्कार जोपासणारी माणसं, ज्यांच्यामुळं अंगणातली तुळस आणि घराचे कळस सुरक्षित राहिले. त्या छत्रपती शिवरायांना आणि शंभूराजांना माझा मानाचा मुजरा. सर्व सुखाचे लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, की ज्या माऊलींची मावशी कावेरी मावशी या चरोलीमध्ये होत्या. म्हणजे छत्रपतीच्या घोड्यांच्या टापांनी, छत्रपतींच्या पदस्पर्शांनी, छत्रपती शंभूराजांच्या पदस्पर्शांनी, शहाजीराजे महाराजांच्या पदस्पर्शांनी, माऊली तुकोबांच्या पदस्पर्शांनी ही भूमी पावन झालेली. तर थोडंसं या ऐतिहासिक घराण्यातली जर नावं सांगायचं झालं तर छत्रपतीकालीन सनद आहे फुलबाजी बिन दुलबाजी तापकीर पाटील. चरोली इनाम 3,500 एकर जमीन, चाकण 84 गावामध्ये 2,500 एकर जमीन, अशी 6,000 एकर जमीन तिथे इनाम म्हणून वतन म्हणून दिलेली होती. 1610 मध्ये या गावची पाटीलकी दिली होती. ह्या गावामध्ये बरवाजी तापकीर पाटील सरदार असतील, दुलबाजी तापकीर पाटील सरदार असतील, देवजी तापकीर पाटील सरदार असतील, तुळबाजी तापकीर पाटील सरदार असतील, यशवंतराव तापकीर पाटील सरदार असतील, असे शहाजीराजे ते पानिपत पर्यंत प्रत्येक म्हणजे इथं 2 वाडे, एक थोरला वाडा आणि एक मधला वाडा. त्याच्यामध्ये एकाने पाटीलकी सांभाळायची, नंतर एकाने युद्धावर जायचं, नंतर एकाने परत युद्धावर जायचं, दुसऱ्याने पाटीलकी सांभाळायची. असा वारसा या गावची परंपरा शहाजीराजे ते पानिपत पर्यंत तळ हातावर शीड घेऊन निस्वार्थीपणे लढलेली आहे सरदार कंपनी. देवजी तापकीर पाटलांचा जर उल्लेख करायचा म्हटलं तर कुरुजाचे मानाजीराव पायगुडे देशमुख आणि हे सरदार देवजी तापकीर पाटील पुन्हा ते पाकिस्तान म्हणजे पुन्हा ते अटकेपार जे झेंडे नेले ते याच घरातले सरदार देवजी तापकीर पाटील. हा एक द्वितीय योद्धा म्हटलं तरी चालेल. तत्कालीन ह्या घराण्याचे संबंध असे होते की सरखेल कान्होजी आंग्रे एकनिष्ठ छत्रपतींशी वागणारं हे घराणं सरखेल कान्होजी आंग्र्यांचं. तर कान्होजी आंग्र्यांनी समुद्रावर अशा पद्धतीने दबाव तयार केला होता तर फॉरेन कंट्रीला त्यांची परवानगी घ्यायला लागायची की जहाज आपण याच्यात टाकायचं का. 1674 जी बसरूची लढाई झाली, दौलत खान पठाण छत्रपती ही छत्रपतींनी हेरलं होतं की आपल्याला जशी भूभागाची गरज आहे, ज्याचं आरमार श्रेष्ठ तो जगावर सुद्धा राज्य करू शकतो हा दृष्टिकोन त्यावेळेला छत्रपतींच्या ध्यानात आला आणि सरखेल कान्होजी आंग्रे एक मातबर सरदार त्यांना लाभले
आणि हे वैभवशाली आरमार त्यावेळेला उभं राहिलं. तर तत्कालीन नातेसंबंध कान्होजी आंग्रे त्या घराण्याची बाई, पिलाजी जाधवराव या घराण्याची बाई, राणूजी शिंदे या घराण्याची बाई गोलरचे, असे तत्कालीन राजकीय संबंध होते. आणि आता ही शस्त्र जी आहेत ही शहाजीराजे ते पानिपतपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या मोठी तलवारीला आहेत. नंतर हातातल्या चिलखती आहेत, घोड्यांचे लगाम काही वेगळे वेगळे आहेत, दानपट्ट्या वगैरे जे काय बरीचशी शस्त्र आहेत. आणि शस्त्र साठा पण थोडासा आहे. चिखल्याचा एक राजवाडा होता, तो सरदार देवजी तापकीर पाटलांनी 1772 बांधला. त्यामध्ये बरंचसं असं घोडदळ वगैरे असायचं. एक भुईकोट किल्ला चाकणकडे रस्ता जात होता. असं एक वैभवशाली घराणं आणि एक चरवली एक ऐतिहासिक घराणं. माऊलींच्या मावशी पण इथं राहिलेल्या आहेत आणि प्रत्येक ऐतिहासिक वारसा लाभलेले घराणं. त्यातून हे भैरवनाथ मंदिर एक ह्या घराचं एक कुलदैवत. कल्याणचा खजिना लुटत असताना दुलबाजी तापकीर पाटील होते. खर्ड्याची लढाई, राक्षस भुवनची लढाई आणि अन्य काही अशा बरेचसं योगदान शहाजीराजे ते पानिपत या सरदार घराण्यांना दिलेलं आहे आणि निस्वार्थीपणाने काम केलेलं आहे. माझं नाव आबासाहेब बाबुराव तापकीर पाटील, राहणार चरोली बुद्रुक. आज 12 वाड्या आणि 13 चरोली गाव. आज पाटलिकीचा वसा 1610 पासून पाटलिकी वारसा परंपरेने आमच्याच घराण्याकरिता परंपरेने चालत आलेले आहे. आणि शेवटचा पाटील म्हणून मी आज आमच्या वडिलांनी बाबुराव दादा पाटील यांनी आज संस्कृती हा विषय, कारण आज आमच्या घरामध्ये 100 माणसाचं कुटुंब त्यांनी इतकं हँडल केलं आणि त्या हँडल कुटुंबामुळं आमच्या गावात आज लोकांना आमच्या आदर्शपणाचं कुटुंब म्हणून लोकांना फार कौतिक वाटायचं. लोक आमचा आदर्श घ्यायचे आणि गावातील तंटे बखडे हे कोर्ट कचेरीत न जाता आमच्या घरी आमच्या पाटीलवाड्यामध्ये न्याय निवाडा पहिल्यापासून होतं. आजही लोक काही घडलं गावात आले, आचार विचार लोक विचारायला येतात, कारण आमच्या वडिलांचा जो वारसा आम्ही चालू केलाय. प्रत्येक माणसाला अडीअडचणीला आम्ही प्रत्येक वेळी उभे राहतो. लग्न असू द्या, गोरगरिबांचे काय अडीअडचणी असू द्या, भांडण तंड, आमच्या आजही किस्से बऱ्याच गोष्टी कोर्टापर्यंत गेले नाही. पाटीलवाड्यामध्ये आम्ही भांडणं तंड मिटवण्याचा प्रयत्न करून आम्ही आज आमचं तापकीर पाटलांचं कुटुंब 60-70 माणसाचं कुटुंब आहे. आम्ही 3 भाऊ, आमचे चुलत भाऊ, त्यांची मुलं आज सगळे एकत्र गुण्यागोविंदांना त्यात लोकांना त्यामुळे त्या आदर वाटतो. आमच्या घराण्यात आज प्रत्येक गोष्टी माणसं विचारायला येतात, त्यामुळं आम्ही प्रत्येकाला सल्ला हा चांगलाच देतो. आणि आज कुठल्याही गोष्टीचं आमच्या घराण्यामध्ये तंटे बकडे होत नाही, कारण काय एवढं मोठं खटलं आजच्या ह्याच्या युगामध्ये चालणं फार कठीण असतं. पण आम्ही एकमेकाला प्रेमाने समंजसपणाने मिळतं जुळतं घेतो. त्यामुळं काय की आमचं गाव हे आमच्याकडे आदर्श कुटुंब म्हणून आमच्याकडे पाहत असतं आणि त्यामुळं आमचा इतका फायदा होतो की आज आमची संस्कृती ज्या आमच्या वडिलांनी किंवा पूर्वीच्या लोकांनी घालून दिली त्याचा फायदा आम्ही घेऊन आज आम्ही वाटचाल करीत आहे. आणि आज आम्ही सगळे समृद्ध सुखी असून सगळे व्यवस्थितपणे एकमेकांना मदत करीत असतो आणि एकमेकांचं समंजसपणे ऐकत असतो. जय महाराष्ट्र. नमस्कार. मी शहाजी तापकीर, पंचायत समितीचे माजी सदस्य. तापकीर घराणा हा सरदार घराणा आहे आणि आमच्या घराण्यामधली दादा म्हणजे आमचे चुलत्यासारखे होते. आमचं घराणं सरदार आणि दादांनी आम्हाला सांगितलं की समाजामध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं आणि समाजाचं काम कसं करायचं हे दादाची आम्हाला शिकवण. आमचे जे दादासाहेब होते त्यांनी गाव एकत्र ठेवलं, सर्व समाजाला एकत्र ठेवलं. त्याच्यानंतर तात्या असू द्या, पंडित तात्या असू द्या, अण्णा असू द्या, बापू पाटील असू द्या, यांनी ती परंपरा पुढे चालवली. माझं नाव बाळासाहेब ज्ञानेश्वर मुळक. मी या ठिकाणी चरोली या ठिकाणी राहत असून तापकीर पाटील घराण्याशी माझे पूर्वीपासूनचे या ठिकाणी संबंध आहे. ते आमचे नातेवाईक हित संबंध आणि मामा परिवारातील लोक आहे. तात्यासाहेबाच्या पासून दादासाहेबांपासून या ठिकाणी अण्णासाहेब तापकीर पाटील असो, त्यानंतर या ठिकाणी बापूसाहेब तापकीर पाटील असो, तात्यासाहेब तापकीर पाटील असो, आमच्या चरोली गावामध्ये जे काही सामाजिक राजकीय सांस्कृतिक जे काही कार्यक्रम चालतात त्यांचा या ठिकाणी मोलाचा आणि सहकार्याचा या ठिकाणी वाटा असतो. आणि आजपर्यंत मला कधी आठवत नाही चरोलीमध्ये जे काही वादविवाद झाल्यात कधीही पोलीस स्टेशनची कुणी पायरी चढलेलं नाही.
प्रत्येक व्यक्ती या वाड्यामध्ये येऊन या ठिकाणी भांडणं वाद हा मिटला जातो. हा या वाड्याचा आजपर्यंतची परंपरा आहे. आणि वाघेश्वर मंदिर असो, राम मंदिर असो किंवा खुलेश्वर मंदिर असो, हनुमान मंदिर असो किंवा जे काही सामाजिक सर्व संस्था आहे, वाघेश्वर शाळा आहे, या सर्व शाळेमध्ये या सगळ्या मंडळींचा एकदम हातभार असतो. कुठलाही वादविवाद होत नाही आणि ही सगळी मंडळी अहोरात्र कष्ट करून या ठिकाणी चरोली गावचा इतिहास परंपरा जपतात. माझं नाव सर्जेराव माणिकराव तापकीर, चरौली. मी सरदार घराण्याचा एक वारसदार असून आमचे पूर्वज पहिले शिवाजी महाराजांच्या पासून महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी लढलेले आहेत. त्यातून अजूनही धार, देवास, बडोदा हे जे संस्थानिक आहे, त्या संस्थानिकामध्ये अजूनही ते लोक कार्यरत होते पहिल्यापासून. आतापर्यंत शिवाजी महाराजांना साथ दिली, पण इतके सरदार होऊन गेले, हे झाले. पण आता ज्या काही मालिका निघतात, त्या मालिकामध्ये सरदार घराण्यात, तापकीर घराण्याचं कुठेही थोडंसं हे दाखवत नाहीत. याबद्दल थोडंसं मनात खंत वाटते. रामकृष्ण हरी. माझे नाव पोपट महादेव पठारे. मी वाघेश्वर भक्तनिवास दिंडी धर्मशाळा या धर्मशाळेचा अध्यक्ष बोलतोय. आता तापकीर घराण्याचे आमचे संबंध, यांचे वडील म्हणजे दादाराजे तापकीर पाटील, त्याच्यानंतर आबासाहेब तापकीर पाटील, नंतर बाबासाहेब तापकीर पाटील आणि पंडितात्या तापकीर पाटील यांचे आमचे घरचे संबंध असून काही कुठलाही तंटा, कुठलाही वाद मिटवायचं काम जर केलं असेल तर या तापकीर घराण्याने, म्हणजे या वाड्याने, आमच्या वाडा म्हणतात, आमच्यात वाड्याने केलेलं आहे. कुणाच्यावर कधी, माझ्या माहितीप्रमाणे कधीही अन्याय झालेला नाही. आणि यांचे वडील आणि आमचे चुलते, यांच्या वडिलांच्या एका शब्दामुळं आमचे चुलते म्हणजे हरिराम धोंडे, कैलासवासी हरिराम धोंडेबा पठारे यांना सरपंच करायचं काम या दादाराजे तापकीर पाटील म्हणजे या तिघांच्या वडिलांनी केलेलं आहे. माझं नाव दत्तात्रय दगडू तापकीर. मी या वाड्याचा सदस्य आहे. दादासाहेब पाटील आणि त्यांचं नाव बाबूराव पाटील, परंतु सर्वच त्यांना दादासाहेब पाटील या नावानेच ओळखत होते. त्यांचं न्यायदानाच्या बाबतीत प्रत्येकाने सांगितलं, न्यायदानाच्या बद्दल नुसतं 12 वाड्या आणि 13वं गाव एवढेच मर्यादित नव्हतं, तर या सर्व पंचक्रोशीत त्यांचं नाव होतं. आणि त्यांच्या एका शब्दाला हे प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्ती जी होती ते मान देत होती. त्याचप्रमाणे बडोदा संस्थान आणि कोल्हापूर संस्थानमध्ये ज्याप्रमाणे दसरा सण आजही ज्या पद्धतीने साजरा केला जातो, त्याच पद्धतीने आजही आपल्या वाड्यात आजही त्या पद्धतीने साजरा केला जातो. सीमोल्लंघन वगैरे त्या पद्धतीत होत असतं. आजही दसरा सण जो आहे तो तात्यासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांच्या सहकार्याने व्यवस्थितरित्या संपूर्णपणे दसरा सण जो आहे तो व्यवस्थितरित्या साजरा केला जातो. आजही जी काही आतापर्यंत चालू असलेली परंपरा आम्ही अजूनही चालू ठेवलेली आहे आणि ती पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार. मी धैर्यशीलांना बाबाराजे तापकीर पाटील या घराण्यातील वारस आणि या घराण्यातील वसा वारसा चालवण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे, हिरिरीने करण्याचं उद्दिष्ट आमच्या समोर राहील आणि त्याचा आम्ही अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करू.